आजचा जो विषय आहे तो विषय म्हणजे माझ्याकडे काही क्लिप आल्यात आणि त्या क्लिप म्हणजे अशा आहेत की काही प्रश्न ज्यांनी जरांगेचा विरोध केला त्यांच्यावर पण आहे, त्याच्यामध्ये मी पण येते. आणि काही प्रश्नचिन्ह आहेत माझे जरांगेंच्या सभेमध्ये येणाऱ्या माणसांवर, त्या लोकसंख्येवर, त्यावर पण आहेत. जे काही मला आज दुपारीच अपडेट मिळाली आहे त्याची, की जी माणसं जमा होतात सभेला ती माणसं कोण? ती खरंच मराठा आरक्षणासाठी लढणारी माणसं आहेत का? ही माणसं कोण आहेत? किंवा मी काही क्लिप बघितल्या जरांगेच्या सहकार्यांच्या, साथीदारांच्या, त्याच्यामध्ये काही गोष्टी प्रामुख्याने लक्षात आल्या. तर दुपारी जी मी एक क्लिप बघितली, पहिलं त्यावर बोलते, नंतर पहिला विषय तर हा घेते की जरांगेच्या सभेला जी माणसं येतात ती माणसं ती असतात, बदलून नसतात. तीच माणसं जरांगेच्या सभेला असतात. जर परळीच्या सभेला ती असतील तर संभाजीनगरलाही तीच असतात, किंवा आणखी अन्य कुठल्या गावाला त्यांच्या चालू येत्या मराठवाड्यामध्ये, तर त्या गावांमध्येही त्याच असतात. मराठवाडा सोडून तर दुसरीकडे कुठं सभा आता त्यांच्या नाहीत, फक्त मराठवाड्यामध्येच आहे. हे प्रामुख्याने सर्वांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल. आणि त्या सभेला तीच माणसं असतात. ए पिलू, पिल्या, थोडं पाणी गरम कर ना बाबू मला. तुला पण घे. जी माणसं, जी तीच माणसं असतात, ती माणसं कोण? तर ती माणसं तुतारी गट आणि उभाटा गट, या गटाची माणसं असतात. आणि तीच माणसं सर्व ठिकाणी उभी केल्या जातात, प्रत्येक सभेला. थोडस हे मला दुपारी प्रामुख्याने एक कॉल आला होता आणि त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की ताई, हा विषय तुम्ही हा आवर्जून घ्या. कारण त्या सभेला आम्ही जातो बघण्यासाठी की नेमकं काय आहे, तर तेच चेहरे असतात आणि तेच चेहरे तुतारी गट आणि उबाटा गटाचे आहेत. आता चला, ह्यांच्या एका सहकार्याने कुठल्या तरी आहे, यूट्यूबचं चॅनल आहे, त्याच्यावर त्यांनी मुलाखत दिली. त्यांचे जे सहकारी म्हणजे मला वाटतं काय घाडगे म्हणून आहेत, विजय घाडगे, जे विजय भैया घाडगे असं त्यांचं नाव आहे. त्यांची मी क्लिप बघितली आहे मग अशी. तर ते अखिल भारतीय छावा संघटनेचे विद्यार्थी आघाडीचे काहीतरी त्यांच्याकडे पद आहे. आणि मला दुपारी कळलं, मला ह्याच्या अगोदरही माहिती होतं त्या संघटनेमध्ये ह्या नावाची व्यक्ती काम करते, परंतु मला बाकी काही माहिती नव्हतं. पण दुपारी काही गोष्टी माझ्या असंच ज्या वेळेला मी बघायला लागली त्या क्लिप, त्यावेळेला काही गोष्टी अगदी प्रामुख्याने लक्षात आल्या की अरे हा असं आहे का, हे असं गणित आहे का? अच्छा, मला कळलंच नाही. सो विषय असा झाला होता की काही दिवसापूर्वी मी एक फेसबुकला लाईव्ह घेतली होती आणि त्या लाईव्हमध्ये की बाबा जे 10% आरक्षण दिलं त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि त्याची मागणी कुणी केली होती. तर मी त्या संघटनेची नावं घेतली होती की या संघटनेच्या मागण्यांना यश आलं म्हणायला हरकत नाही, कारण या संघटनेची मागणी होती की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण मिळावं, आणि आज त्यांच्या मागणीला यश आलं म्हणायला हरकत नाही. मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलेलं आहे, जे 1 महिन्यापूर्वी काय घोषित झालं होतं. त्यावेळेला मी हे लाईव्ह घेऊन बोलले होते. त्याच्यानंतर कुणीतरी माझ्यावर फार रागवलं होतं, जी व्यक्ती माझ्या संपर्कात होती, की तू का बरं नाव घेतलं, या संघटनेचं नाव घ्यायचं कारण काय, तू का घेतलं त्या संघटनेचं नाव? तर मला काही तो विषयच कळला नाही आणि मला वाटलं की आमच्यामध्ये कुठं, आमच्या मैत्रिणीमध्ये कुठंतरी नाही का फूट नको पडायला, म्हणून मी जाऊन त्या व्यक्तीला बोलले की बाबा आपल्यामध्ये कुठेतरी फूट नको पडायला, तुला हे चुकीचा तुझा समज होईल.
किंवा चुकीचं तुला काहीतरी वाटेल म्हणून मी तिला जाऊन अगदी ते सॉल्व करून आले की बाबा नाही, आपली मैत्री इतक्या वर्षापासून आहे आणि त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी नसावं. परंतु ते आता आज दुपारी माझ्या ते बघितल्यानंतर लक्षात आलं की ओके, की अरे बापरे बरंच गरम आहे, थोडंसं गार टाकून चालेल. तर त्यामुळे हे जे विजय घाडगे आहेत त्यांच्या संपर्कात ती आहे आणि मग थोड्याशा बऱ्याच काही गोष्टी क्लिक 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 होत गेल्या आणि अरे बापरे, हे असं षडयंत्र होतं का की मला थांबवण्यासाठी किंवा मला संपवण्यासाठी. सो हरकत नाही, चला जाऊ दे, ज्याचं त्याचं पाप पुण्य त्याच्याजवळ असं म्हणायला हरकत नाही. आणि घाडगेंच्या क्लिपमध्ये ज्या काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या मला आत्ता तुम्हाला सांगायच्या. खरं नानासाहेब जावळे पाटील आणि घाडगे हे एकाच संघटनेमध्ये काम करतायत. नानासाहेब जावळे पाटलांचं समर्थन आहे, जे 50%च्या वर आरक्षण मिळालं, 10% स्वतंत्र आरक्षणाला त्यांची संमती आहे. घाडगे पाटलांची संमती नाही. आता विषय असा आहे, ज्या वेळेला मी काही गोष्टींचा अभ्यास केला खोलवर जाऊन, की बाबा घाडगे पाटील हे अण्णासाहेब जावळे यांचे मेहुणे आहेत. अंतर्गत संघटनेमध्ये त्यांच्या वाद चालू आहे आणि त्या वादामुळे कुठेतरी यांना यांचं नेतृत्व पुढे आणायचं होतं घाडगेंना, म्हणून ते जरांगेला जाऊन भेटले की आता कुठंतरी नाही का आपल्याला पुढं जायचंय. साहजिक आहे, त्यांच्या भावाची संघटना आहे म्हणल्यावर ते त्याला जोडूनच असतील. भावाची संघटना पुढं भावाने चालू केली, पुढं भाव त्यांचा जो काय आहे तो वसा त्यांनी चालू ठेवलेला आहे. साहजिक आहे ना. मला तुम्ही सांगा, आपल्या बापदाद्याची प्रॉपर्टी जर आपण नसेल तर ती आपल्या कुटुंबाला मिळेल ना, बायकोच्या कुटुंबाला नाही भेटणार आहे, बरोबर की नाही. तसं ह्यांच्या भावाचं होतं म्हटल्यावर हे चालवणार ना ते. सो कदाचित घाडगेंना कुठंतरी तिथे पुढाकार हवा असेल आणि तो कदाचित मिळत नसेल त्यांना नानासाहेबांमुळे. मला असं माझा एक अंदाज बरं का, दुपारच्या बाईट नंतर जो लक्षात आला, की जे स्वतःच्या दाजींच्या दाजीच म्हणावं लागेल ना, ते त्यांच्या बहिणीचे दीर ते दाजीच, त्यांच्या विरोधात जाणं म्हणजे काय, स्वतःच्या दाजीच्या भावाच्या विरोधात जाणं म्हणजे काय, ते का गेले त्यांच्या विरोधात आणि का त्यांनी जरांगेंना सपोर्ट केला, तर त्यांना त्यांचं नेतृत्व पुढं आणायचं होतं. येस, माझ्या ज्या गोष्टी लक्षात येतात त्या मी प्रामुख्याने मांडत असते आणि मांडत राहील. मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही, मला काही फरक पडत नाही. तुम्हाला किती कुभांड रचायचे मला बदनाम करण्यासाठी ते अगदी रचा, पाय हे नाही त्याला परत तुमच्या जवळचं काही जोडा, आणखी काही फरक पडणार नाही मला, काहीच नाही. सो त्याच्यानंतर ह्या गोष्टी काही प्रामुख्याने समोर आल्या आणि मग मला असं वाटलं की आता याच्यावर बोलायलाच पाहिजे, नाही का, की कोण कुठे कसा आणि कशा पद्धतीमध्ये स्वतःचा फायदा करून घेईल. हे कलियुग आहे बाबा, सांगता येत नाही. इतक्या वर्षापासून म्हणजे या जरांगेनी जाती जातीमध्ये द्वेष निर्माण केलंच, विष पेरलंच या माणसाने, परंतु याने घराघरामध्ये सुद्धा फूट पाडली, ह्याने संघटनांमध्येही फूट पाडली असं म्हणायला अजिबात वावगं ठरणार नाही. आणि त्यामध्ये काही बोललं गेलं की बाबा त्यांचं स्टेटमेंट आहे की मी इतक्या दिवसापासून त्यांच्या सोबत आहे, जो खर्च आहे तो मी करतोय असं त्यांचं म्हणणं आहे, की त्यांचं नियोजन जे आहे ते मी केलंय, असं माझ्यासारखे बरेच आहेत. मग त्यांनी जी नावं सांगितली ना ती मी टिपून घेतली होती बघा आणि ती नावं सर्च केली. ती नावं सगळी नावं जी आहेत ना ती उभाटा गटाची आणि कुठंतरी त्या कोणची संघटना आहे बघा ती संभाजी ब्रिगेडची, त्याच्यानंतर मराठा महासंघ, त्याच्यानंतर उभाटा गटाची, त्याच्यानंतर तुतारी गटाची, ही सगळी लोक त्या गटाची निघलेत बघा, त्या माइंडची निघलेत. त्यातला एकही त्यांनी घाडगेंनी जी नावं सांगितली ना 2-4 आणि ते थांबलेत, म्हटले हे असे असंख्य लोक आहेत, मी जर सगळं म्हणजे नाही का एवढे नाही मला नावं घेता येणार आणि मग बाकीच्यांना राग येईल मी जर सगळ्यांचीच नावं नाही घेतली तर. त्याच्यामुळे त्यांनी 1 ते 2, 4, 5, 6 नावं सांगितली आणि मी ती सर्च करून बघितली तर ते
या गटाची नावं निघली. अरे बापरे म्हटलं, का बरं असं होतंय? त्याच गटाची लोक का जरांगे सोबत जोडलेली आहेत? अखंड महाराष्ट्राला माहिती, पण तरी सुद्धा मी बोलत राहणार. जोपर्यंत याचा नंगानाच थांबत नाही तोपर्यंत मी बोलत राहणार. लोकशाही आहे, हुकुमशाही नाही. तुम्ही कितीही मला काही ट्रोल करण्याचा प्रयत्न केला ना, तुम्ही फक्त पाटील जे म्हणताय ना, आता कोणतरी आलेलं आहे अकाउंट फक्त पाटील, तू फक्त पाटील नाहीच आहे. तू फक्त मुघल, तू फक्त निजाम. तुम्ही निजामाच्या विचारांची लोक, तुम्ही मुघलांच्या विचारांची लोक आहेत. तुम्हाला सपोर्ट सुद्धा त्याच लोकांचा आहे. आणि मला आत्ता जे ट्रोल, म्हणजे मला आत्ता जे फोन येत आहेत ना, आता या आठवड्याभरामध्ये 8-15 दिवसामध्ये, ही सगळी मॉमेडियन नावानी त्यांचे नंबर आहेत बघा, या ट्रू कॉलरला येत आहेत. सगळे मॉमेडियन. मी रिसीव्ह करत नाहीये, पण ते सगळे मॉमेडियन नंबर येत आहेत मला, जे येत आहेत ते. म्हणजे याचा अर्थ काय, आता त्यांनी असं वळवलेलं आहे की इकडून नाही तर आता इकडून हिला ट्रोल करा किंवा इकडून हिला त्रास द्यायला सुरुवात करा, म्हणजे कुठंतरी ही थांबेल. ही थांबतच नाही थांबणार. ज्या ज्या गोष्टी माझ्या निदर्शनात येतील त्या मी समाजासमोर मांडणार आहे. मी मांडणार समाजासमोर. हा, मांडणार मी. माझ्या समाजाला जागा करण्याचं काम मी करते आणि मला फार बरं वाटते. कारण बऱ्याच ज्या कमेंट येतात ना, त्यातनं प्रामुख्याने लक्षात येतं की ताई आमचा फार मनापासून सपोर्ट होता त्या माणसाला. त्या सभेला आम्ही स्वतःच्या खर्चाने गेलो. गाड्या होत्या, गावामध्ये गाड्या होत्या फ्रीमध्ये जायला, पण त्या गाड्यांमध्ये जागा नव्हती, तर आम्ही आमच्या खर्चाने सुद्धा गेलो. आता त्या गाड्या, हा त्या सभेला बोललेला आहे, त्या सभेला लोक आले होते त्यावेळेला की लोक आपापल्या खर्चाने आली. आपापल्या खर्चाने आलेली नाहीत, गाड्या नेमलेल्या होत्या. आणि त्या गाड्यांचा खर्च कुणी केलेला आहे हे सगळ्यांना माहिती. त्या सभेचा खर्च कुणी केलेला आहे हे सगळ्यांना माहिती. आताच्या सुद्धा सभांचा खर्च कोण करतं हेही सगळ्यांना माहिती. म्हणून काय, आता प्रत्येक सभेमध्ये जायचं आणि एक पुडी सोडायची, मला अटक होणार, मला अटक होणार. मला कोण अटक करणार आहे तुला? ज्या वेळेला ती जी काही चौकशी आहे ती पूर्ण होईल त्यावेळेला तुला अटक करतील. असंविधानिक कुणीच वागणार नाहीये. कशाला विनाकारण सभेला जाऊन तुझं तेच 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 तुंतनं वाजवतोय, मला अटक होणार आहे, मला अटक होणार आहे. काय ह्यातनं काय, म्हणजे यातनं काय करायचंय, तर यातनं तरुण मुलांची माथी भडकवायची. जी काय आता ज्या राजकारण्यांच्या गटाला जी मुलं जोडलेली आहेत, तरुण मुलं, त्या मुलांची माथी भडकवायची. आणि त्या मुलांना काय करायचं, आरक्षणासाठी त्यांचा वापर करायचा की बाबा आरक्षण मिळवण्यासाठी मी त्या मुलांना बोलवलं होतं. आणि काय, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावायचे. गुन्हे दाखल होणारच ना. ते कुणामुळे होणार आहेत? जरांगेमुळे होणार आहेत. कारण त्या सभेला जरांगे निमंत्रण देतोय, घरादारा सकट या म्हणतो, लेकर बाळ कोणीच ठेवू नका शिल्लक, सगळेजण या. कशासाठी? काय बरं, त्याच पक्षातल्या नेत्यांना त्याच पक्षाला का बरं टार्गेट केलं जातंय? का त्यांनाच का टार्गेट केलं जाते? एक काहीतरी नाही का टायटल टाकतात, असं जरांगेने सांगूनच टाकलं. शरद पवारांच्या विरोधात बोललेच जरांगे. बोललेले काहीच नसतं, फक्त टायटल असतं. बोललेले काय असतात? शरद पवार साहेब. अच्छा. आणि जेव्हा फडणवीसवर तुम्हाला टीका करायची त्यावेळेला काय असतं? टरबुजा, बामन, तुला संपविल्याशिवाय मी गबासणार नाही, तू पाय फक्त काय करतो. आणि एकीकडनं काय म्हणायचं? नाही, मला राजकारणात मला अजिबात इंटरेस्ट नाही. एकीकडं काय सांगायचं? ह्यांना धडा शिकवल्याशिवायच राहत नाही. आता अगदी बरोबर, मला तेच म्हणायचं ना, 1994 मध्ये जे झालं त्याच्याबद्दल का बोलत नाही हा माणूस? सगळे बोलतायत, राजेश दादा हा बोलत नाहीये. फक्त हा माणूस बोलत नाही. हो, देव याच्या पाया पडायला येतो म्हणे. हा एवढा काय सांगायचं, इमानदार आहे ना 420, की जो संभाजी महाराजांच्या नाटकाचे पैसे खातो. इतका हा पवित्र आहे, इतका हा इमानदार आहे, आणि देव याच्या पाया पडायला येतो. का बरं हा त्याच्याबद्दल बोलत नाहीये? बोल ना.
420ची कलम ते केस तुझ्यावर कशामुळे लागलेली आहे? दुसऱ्यांचं खोटं नाटक काहीतरी काढायला होतो. मला माझ्यावर गलिच्छ बोलण्यासाठी तुझ्या टोळ्या पाठवतो आणि स्वतःला काय छत्रपती जाणता राजा. किती समाजाची दिशाभूल करावी, किती समाजाची दिशाभूल करावी आणि किती समाजाची दिशाभूल हा माणूस करत आहे. आणखी एक त्या क्लिपमध्ये घाडगे पाटलांना विचारताना त्या पत्रकाराने विचारली होती की बाबा जरांगे पाटील बोलता बोलता त्या ठिकाणी ओघातमध्ये बोलून गेले की आमची बिलं निघली नाहीत म्हणून आम्ही इथं अडकून बसलो. तर ती कसली बिलं? तर ते घाडगे पाटील त्या विजय घाडगेंना त्याची उत्तरं देता आली नाहीत. ते म्हणले नाही तुम्ही त्याचा वेगळा अर्थ काढला. ते म्हटले कसला वेगळा अर्थ? कसला वेगळा अर्थ तोही आम्हाला सांगा, म्हणजे जेणेकरून याचा सगळ्याचा काय संदर्भ आहे? हे फार मोठं आहे हो, हे लहान नाहीये षडयंत्र यांचं जे काय आहे ते. आमच्या माणसांची बिलं निघली नाही काय? आता मी त्याचा करते उद्या अभ्यास, काय विषय. तुम्हाला ती क्लिप सापडलीच नाही कुठे ती काय कुणाकडे जर असेल तर मला नक्की इंस्टाग्रामला टाका काय विषय तो. अगदी पवार मी याचाच माणूस येतो, त्याच्यामध्ये काही खंतच नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही खोटं नाही. तो पवाराचाच माणूस आहे आणि तो उभाटाचा पण माणूस आहे. कारण या सभांचा खर्च किंवा हे जे काही यांनी थोतांड मांडलेला आहे ह्या सगळ्या गोष्टींचा खर्च जो काय आहे ना तो पूर्ण हे उभाटा गट आणि तुतारीवाला गट, 2 गट करतायत. या 2 गटांनी त्या सर्व गोष्टींचा खर्च उचललेला आहे. कारण आता यांचे संपलेले पक्ष यांना कुठेतरी उदयास आणायचे आहेत ना, आणि या संपलेल्या पक्षांना वर आणण्यासाठी त्यांचा हा अट्टाहास चालू आहे. हा काय इतक्या दिवसाचा कमावलेला पैसा कुठं खर्च करतील हो? त्यांना पण त्या पैशाचा आता त्यांना माहिती आहे, जर हा आत्ता खर्च केला नाही तर पुढच्या पंचवार्षिक आता या म्हणजे या ही निवडणूक झाल्यानंतर आम्हाला पण ईडी सीडी लागल्याशिवाय राहणार नाही, घोडे आम्हालाही लागणार आहेत, हे त्यांना माहिती आहे चांगलं. मग ते घोडे लागण्यापेक्षा लागू दे ना, इकडे यांच्या ताब्यात देऊन टाकलं म्हणजे खर्चून टाका बाबा ते, त्याच्यामुळे आम्ही अडकणारच आहे कुठेतरी. कारण तो ब्लॅक मनीच आहे ना यांचा. यांना कुठंतरी तो संपवणं आहे ब्लॅक मनी यांना. त्यापेक्षा मग हिथंच हे केलं म्हणजे कुठंतरी नाही का हे आपले सोडून दिलेले आहेत यांना. ह्यांच्याकडे काय भरमसाठ कंटेनर भरून आलेले आहेत, किती उधळा आणि बस सभा लावा. आणि माणसांना एका घरामध्ये 10-10, 20-20 हजार रुपये दिले जात आहेत. जितके माणसं आहेत तुमच्या घरात ना तेवढे घेऊन यायचे. किती माणसं आहेत तेवढे माणसं सभेला घेऊन यायचे. पैसे दिला जात आहेत त्यांना आणि गाड्या असतात त्यांना जायला. काय तेव्हा पैसे भेटतायत ना, शिवाय त्या मांडीची लोक असतात म्हणल्यावर काय चला हरकतच नाही. 30 लोक प्रत्येक सभेमध्ये दिसतात, वेगळी लोक दिसत नाही. पण एक लक्षात ठेवा, मला एकच सांगायचं की बाबा हे काय तुम्हाला आयुष्यभर पुरणार नाहीये जे काय तुम्ही करताय हे, परंतु तुमच्या लेकरांचं याच्यामध्ये फार नुकसान होईल की तुमच्या तरुण मुलांची माती भडकवण्याचं काम चालू केलेलं आहे त्या जरांगीने. आणि तुमचं कुठंतरी नाही का ह्याच्यामध्ये वाटोळ होणार आहे तुमच्या लेकरांचं, की तुमची मुलं त्या सभेला जाणार आणि त्यांच्यावर केस होणार. म्हणजे जेणेकरून बाबा स्पर्धा परीक्षा असतील किंवा काय त्यांनाही देता येणार नाही, स्पर्धा परीक्षेला त्यांना जाता येणार नाही. त्यांच्यावर जर गुन्हे दाखल असतील तर त्यांना कशी सरकारी नोकरी लागेल? मग हे आरक्षण घेतात कशासाठी? कशाला? आरक्षण घेण्यासाठी जर तुमचे मुलं जात आहेत तर त्या आरक्षणाचा जर त्यांना लाभच होणार नाहीये तर हे जातात कशासाठी मग? शिवाय वर्षानुवर्षे तुम्हाला कोर्टाच्या चक्रा मारावं लागतील. अगदी बरोबर. फक्त दिशाभूल करणं चालू आहे त्याची समाजाची. कारण त्याला काय कंटेनर भरून नोटा आलेल्या आहेत, त्याला काय काळजीच नाहीये कुठल्या गोष्टीची. दोन जातींमध्ये तेढ निर्माण करून ठेवलं या माणसाने. महाराष्ट्रामध्ये इतकी एकी होती की कधीच म्हणजे मला आठवतच नाहीये, खरं सांगते मी,
की आमच्या गावामध्ये सुद्धा इतक्या जाती आहेत, पण कधी वाद झाला असेल माझ्या माहेरात सुद्धा, पण आत्ताची कंडिशन अशी करून ठेवली नाही या माणसाने की गावागावामध्ये भांडणं लावून ठेवली आहेत. जे इतक्या दिवसापासनं एकोप्याने राहत होती सगळी लोक, त्यांच्यामध्ये कुठेतरी आता यांनी दुश्मनी लावून ठेवली जरांगेने. परंतु थांबल्या जाणार नाहीये. तू कितीही काय तुला करायचं ते कर, किती लोकांना नाही का भावनिक करायचं ते कर. आता लोक भावनिक होणार नाहीत. SIT नेमलेली आहे, तुझी चौकशी होणार आणि तुला जाब मिळणार त्याचा 100%. 100%. तुझं काय चालू आहे ना, आबेल मुझे मार, करा मला अटक, करूनच दाखवा अटक, फक्त अटकच करून दाखवा. होणार, सगळं काय होणार. थांब जरा, होणार. सगळे गाणे तुझे वाजणार. थोडस थांब. सो अशा पद्धतीमध्ये आता जे काही सभा चालू आहे किंवा जे काही लोक म्हणतात ना, जितक्या पद्धतीमध्ये दाबण्याचा प्रयत्न करतायत जरांगेला, तो तेवढ्याच उंच भरारी तो घेतोय. त्याच्या 4 पट त्याला प्रतिसाद मिळतोय. काही प्रतिसाद मिळत नाहीये. तुम्हाला ओरडून सांगावं लागतंय, तुम्हाला प्रसार करावा लागतोय. बघा इतकी लोक आली आहे. हा, जी लोक नाही का अशी केली म्हणजे जवळ आलं म्हणजे दिसतं ना खरं काय ते. तुम्हाला लांबून दाखवावं लागतं, म्हणजे तो मॉब दिसतो लांबून दाखवला की, असा मोठा मॉब दिसेल. हे असलं तुमचं नाही का चालू आहे, तर चालू द्या, हरकत नाहीये. समाज वेडा नाहीये. समाजाच्या लक्षात आलेल्या आहेत बऱ्याच बाबी, आणि जे काही तुम्ही थोतांड लावलंय ह्याच्यामध्ये तुम्ही स्वतःच फसणार आहात. बस तेच चालू आहे. पवार दादा, अगदी खरं बोललात तुम्ही. तेच चालू आहे की ती गावाने सोडलेली असतात ना, की त्यांना ना घरी इज्जत असती ना चौकात इज्जत असती. ते आपले असेच टुकारक्या करत फिरत असतात. कारण कमेंट करणारे पण तेच आहे. चुकीच्या कमेंट जे करतायत ना, ते तेच पोरं असतात, ज्यांना म्हणजे नाही का सांगितलेलं असते 1000 घे, संध्याकाळचं मटण खा, दारू पी आणि बोल काही पण. तीच पोरं असतात. दुसरं चांगल्या घरातली पोरं नाही बोलणार हो, चांगल्या संस्कारामधली पोरं पण नाही बोलणार. परंतु काही केलं तरी खरं लपत नसतं, खरं झाकत नसतं. खरं ते खरं असतं, ते बाहेर आल्याशिवाय राहत नाही. इतकंच सांगेल मी, खरं बाहेर आल्याशिवाय राहत नाही. हा, परत एक सांगितलं जातं काय की बाबा ज्यांनी जरांगे पाटलांवर टीका केली ते कुठे आहेत आता. सो मला बाकीच्यांचं माहित नाहीये काय, कारण मी काय कुणाच्या संपर्कात नव्हती. मला जे वाटलं मी त्याच्यावर व्यक्त होते आणि होत असते. तर विषय असा आहे की माझ्या भावाचं निधन झालं होतं. त्याच्यामुळं मला साहजिक आहे 10-15 दिवस बोलताच आलं नाही. जरी मला पत्रकार फोन करत होते तरी पण मला नाही पत्रकार परिषद घेता आली, कारण खूप मोठ्या दुःखात होतो आम्ही. त्यामुळे तुम्ही, अरे मी तर दुःखात होते, पण तुम्ही लोकांनी त्याचा सुद्धा किती गैरफायदा घेतला त्यावेळेला, की ही बोलू शकत नाही आता म्हणून हिला कितीही ट्रोल करा. कुणीही कुठं गेलेलं नाहीये. जे ते त्याच्या आणि तुम्ही जसं म्हणताय ना, उलट तुमचं खरं बाहेर आल्यानंतर तुमच्या जरांगेचं कितीतरी लोक पुढे येऊन बोलायला लागलीत आता, निडरपणे कमेंट करायला लागलीत. आता जी कमेंट त्याच्या विरोधात येत नव्हती, घाबरत होते का तर करोडो मराठा, आता कुठं करोडो नाहीये. आता तो जो 1 लाख आहे ना, तोच 1 लाख त्याच्या प्रत्येक सभेला असतो, तोच असतो. ते तेवढा पुरतं ते 1 लाखच फिरते सगळीकडे. आणि आता जे परत हाही प्रश्न मला नाही का केला जाईल की बघा आता मग 24 तारखेच्या सभेला कशी काय आली. तर 24 तारखेच्या सभेला अखंड महाराष्ट्रातले जे त्यांचे कार्यकर्ते आहेत का ते सगळे जमा होणार आहे. उबाटा गटाचे आणि शरद पवार गटाचे, त्याच्यानंतर मराठा महासंघाचे, त्याच्यानंतर संभाजी ब्रिगेडची, हे अशी सगळी लोक, त्याच्यानंतर जे इम्तियाज जलील आहेत यांची लोक, त्यांची पण लोक येणार आहेत सपोर्ट करायला त्यांना. तर ही सगळी लोक एकत्र येणार आहेत आणि मग त्यावेळेला काय व्हायचं ते जमा तुम्हाला दिसणार आहे झालेली. सो ती लोक जातीवंत मराठा नसणार आहेत. त्यांना भेटलेलं आहे आरक्षण. ज्यांना कुणब्यांमधनं पाहिजे त्यांना कुणब्यांमधनं मिळते, ओबीसी मधनं पाहिजे त्यांना कुणबी म्हणून दाखले मिळत आहेत आणि त्याच्यातनं मिळते. आता याने आणखी एक ट्रेंड काय चालू केलेला माहिती का, की नाही दाखले मिळत नाहीये, ज्यांच्या नोंदी सापडतात त्यांना दाखले दिले जात नाहीये, किंवा नाही का त्या 10% आरक्षणाचा काही फायदाच नाहीये. अरे लोक गुंतलेत, कामाला लागली आहेत, त्या 10% आरक्षणाचा फायदा पण घेत आहेत. ते उगच नाही त्या तुंतून तू वाजवूच नको.
लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे उगाच काहीही उठायचं आणि काहीही बरळायचं याला अर्थच नाही आता. आता तू आपली बघ अशी माणसं आणखी की कुठल्या संघटनेचा आहे का कोणी की ज्याचं त्या संघटनेमध्ये पटत नाही म्हणजे त्याला बाजूला घ्यायचं, फोडायचं आणि त्याला आपलं नोटा काय बंडल आहेच तुझ्याकडे, बंडल देऊन त्याला तुझ्या बाजूने उभं करायचं.